तिकडे उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस. दरम्यान रत्नागिरीतल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पळून गेले असं म्हणत त्यांनी पक्ष सोडून शिवसेनेत गेलेल्यांवर टीका केली. तसंच बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत पंतप्रधान मोदींना विचारा असंही उद्धव ठाकरे यांनी सुनावलं. यावेळेला त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही निशाणा साधला. उद्योगमंत्र्यांनी किती उद्योग आणले, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं याचं उत्तर द्यावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले. एका निष्ठावंताची पाठ थोपटायला आणि गद्दाराच्या पेकाटात लाथ मारायला आलेलो आहे. उद्योग मंत्र्यांचे उद्योग नसते उद्योग. तसं पाहिलं तर हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेत. अरे तुम्ही शिवसेनेमध्ये आलातच 2014ला, लाचारी करून माझ्याकडे आलात, घेतली शपथ आणि पळाले. बिंडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे. जो रामराज्याचा आरंभ परवा भाजपच्या आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवला. हे यांचं रामराज्य नाही, तुम्ही म्हणाल तसं मरा राज्य. भर पोलीस स्टेशन मध्ये भाजपचा आमदार जाऊन गोळीबार करतोय. म्हणजे आता बीजेपी म्हणजे बाहेरची जनता पार्टी असं त्याचं नाव झालेलं आहे. मी त्यांना किती नाव ठेवू? भेकड जनता पार्टी, भाकड जनता पार्टी, बाहेरची जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, भाड्याची जनता पार्टी, भ्रष्टाचारी जनता पार्टी, जुगारी जनता पार्टी. कारण ते हे यांचं रामराज्य मकालो जाऊन जुगार खेळतायत. पक्षाचं नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही, तो मी देणार नाही. माझ्या पक्षाचं नाव हे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी जे शिवसेना दिले हे बदलण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही. आणि जर तो त्यांनी केला तर आम्ही निवडणूक आयुक्ताला सुद्धा धोंड्या म्हणू. ए धोंड्या, तो म्हणाले माझं नाव अमुक आहे, आजपासून आम्ही तुमचं नाव बदलतो कारण देशात लोकशाही आहे, जनतेचं न्यायालय म्हणून आम्ही तुझं नाव बदलतोय. आजपासून निवडणूक आयुक्ताचं नाव धोंड्या.